सोलापूर शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आलाय आणि या निमित्तानं सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारांची तपासणी करण्यात आली। ठाणे महानगरपालिकेचा आर्थिक बजेट जाहीर झाला। या वर्षीचं बजेट 5,645 कोटींचं आहे। बजेट तयार करत असताना उत्पन्न कशा प्रकारे आपण वाढवू शकतो, कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने करू शकतो याच्यावर भर दिला गेलाय। बदलापूर जवळील चामटोली पुलावर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत संरक्षण जाळ्या बसवल्यात। या पुलावरून जाणारे येणारे नागरिक उल्हास नदीत कचरा तसंच निर्माल्य टाकत होते आणि त्यामुळे ही नदी प्रदूषित होतीये। दरम्यान संरक्षक जाळ्या बसवल्यानंतर नदीत कचरा न फेकण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। कल्याण कर्जत रेल्वे मार्गावरील बाजूच्या जागा ताब्यात घेत त्यावर सुरक्षा भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे। मात्र मोजणी न करता जमिनी या ताब्यात घेतल्यानं शेतकऱ्यांनी जमिनीवर सुरक्षा भिंत बांधण्याचा विरोध केलाय। त्यामुळे रेल्वे प्रशासनानं सुरक्षा भिंतीचं काम बंद करून संयुक्त मोजणी करण्याचं मान्य केलंय। मुंबईतील घरांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत। गेल्या 10 वर्षात घरांच्या विक्रीनं जोर धरलाय, तर याच कालावधीत घरांच्या किमती दुपटीनं वाढलेल्या आहेत। त्यामुळे घरांच्या किमतीमध्ये मुंबईनं दिल्लीला मागे टाकत महागडं शहर म्हणून आपली ओळख बनवल्याचं स्पष्ट झालंय। दिल्लीत पार पडलेल्या खो खो स्पर्धेत बदलापूरच्या रेश्मा राठोडनं भारतीय संघात आपलं स्थान मिळवलंय। अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून खडतर प्रवास करत तिने खो खो स्पर्धेत बाजी मारली। स्पर्धेत भारतीय संघानं नेपाळचा पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि यावेळी रेश्माचं सर्वत्र कौतुक होत आहे। सांगली बस स्थानकात वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी महिला चोरांचे डिजिटल फलक झळकवलेत। गेल्या काही महिन्यांपासून बस स्थानकातील प्रवाशांचे पर्स चोरीचे प्रकार घडतायत आणि या प्रकरणी काही महिला चोरट्यांना शहर पोलिसांनी अटक केली होती। सांगलीच्या मिरजमध्ये दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आलेली आहे। कर्नाटकातील 2 चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलंय। त्यांच्याकडून एक महागडी दुचाकी जप्त करण्यात आली आहे। या दोघांनी मिरज शहरातून दुचाकी चोरल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलंय। सोलापुरातील पाणी पुरवठ्याविषयी बैठकीचं आयोजन केलं होतं। सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी 800 कोटींचा प्रस्ताव महानगरपालिकेनं पाठवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसंच हद्दवाढ भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्याकरता 100 कोटी वितरित करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। सोलापुरात मराठा क्रांती मोर्चानं अबू आझमीन विरोधात आंदोलन केलंय। यावेळी अबू आझमीनच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चाबूक मारत हे आंदोलन करण्यात आलं। तसंच प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्याही प्रतिकात्मक पुतळ्याला चाबकाचे फटके देत त्यांच्यावर मुक्का लावण्याची मागणी करण्यात आली। भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणाऱ्या सांगलीच्या जतमधील संतोष राठोड यांना वीरमरण आले। कोलकातामध्ये सेवा बजावत असताना सतीश राठोड यांना वीरमरण आलं होतं, तर जतमधील त्यांच्या मूळ गावात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले। चंद्रपुरात युवकांच्या टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि या हल्ल्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय, तर एक पोलीस जखमी झालाय। पठाणपुरा मार्गावरील पिंक बार समोर किरकोळ वादातून युवकांनी पोलिसांना मारहाण केली। अभिनेत्री प्रियंका चोप्रानं अंधेरी पश्चिमेला असलेलं 4 फ्लॅट 16 कोटी रुपयांना विकलेत। एका उद्योजकानं या फ्लॅटची खरेदी केली आहे। या फ्लॅटच्या व्यवहाराकरिता 83 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले। होळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। वाशिम रेल्वे स्थानकावर 10 विशेष रेल्वे गाड्यांना थांबा मिळालाय। जालना, पटना आणि काजीगुडा, मदार, अजमेर दरम्यान 10 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। वाहनांच्या HSRP नोंदणीसाठी बनावट लिंक तयार करून फसवणूक करण्यात आली आहे। 6 बनावट लिंकद्वारे वाहन चालकांची फसवणूक झाली आहे आणि या प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय। सायबर भामटे वाहन चालकांची फसवणूक करत असल्याचं लक्षात येताच परिवहन विभागानं तक्रार दाखल केली होती। चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा 787 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। या अर्थसंकल्पात सौर ऊर्जा निर्मितीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोलार पार्क विकसित करून 700 किलोवॅट ऊर्जा निर्मित केली जाणार आहे आणि या प्रकल्पामुळे अमृत पाणी पुरवठा योजनेतील पाणी पुरवठा प्रक्रिया केंद्रासाठी लागणाऱ्या वीज खर्चात मोठी कपात होणार आहे। पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केलेल्या खारघरमधील इस्कॉन मंदिराचा 4,68,00,000 दंड माफ करण्यात आलाय। सिडको संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला दिलेल्या आदेशानंतर सिडकोनं ही कार्यवाही केली।
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या भगवान गडावर संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी महंत नामदेव महाराज शास्त्री यांची देखील भेट घेतली। भगवानगड हा एका जातीचा गड आहे असं म्हणणं क्लेशदायक असल्याचं सपकाळ म्हणाले। गडचिरोलीच्या आरमोरी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। रायगडच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी सुधीर मुनगंटीवार आणि भरत गोगावलेंना गुगली टाकली आहे। सुधीर मुनगंटीवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदिती तटकरेंकडे द्यावी असं विधान त्यांनी केलंय। पण भारत मातेची सेवा करणारी ही पिढी विकास निधी मिळत नसल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत। आम्ही सावत्रआईची मुलं आहोत का असा सवाल आव्हाडांनी केलाय। पक्ष त्या निधी देतो असं सत्ताधारी सांगत असल्याचा आरोपही आव्हाडांनी केलाय। राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। ट्विटरवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली। गेल्या 10 वर्षातील विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ 9 महिन्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनी टीका केली आहे। कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याचं काम आणि सरकारचं दिवाळं काढण्याचं काम शिंदे फडणवीसांनी केलंय अशी टीका पटोलेंनी केली। राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महसुली उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे। औरंगजेबावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी मोठी मागणी केली आहे। अबू आझमींना लवकरात लवकर तुरुंगात पाठवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली। तर लोकांना औरंगजेबाची कबर पाडायचं असल्याचं वक्तव्यही राणेंनी केलंय। नामदेव ढसाळांच्या कुटुंबियांच्या अपमानावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या अपमानाप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांसोबत बोलून योग्य ती कारवाई करू असं आश्वासन सामंत यांनी दिलंय। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांनी पाठिंबा दर्शवलाय। तसंच मुनगंटीवारांनी भारतरत्नासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे। सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे। माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष होते। दूध महासंघामध्ये आर्थिक अनियमितता आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी कुलभूषण पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर भाजप सोडून पक्षात आलेल्या करण पवारांकडे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली। पक्षाचे तत्कालीन जिल्हा प्रमुख विष्णू बंगाळे यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यानं 6 महिन्यांपासून हे पद रिक्त होतं। वाल्मिक कराडकडून 15 लाखांची खंडणी शिवराज बांगर यांनी वसूल केली होती असा एफआयआर बाहेर आला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे। वारंवार समक्ष भेटून आणि व्हॉट्सअप कॉल करून पैसे दे नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी शिवराज बांगरनं वाल्मिकला दिलेली होती। खोक्याबाईचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। खोक्याबाईनं विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे। शिरूर मधील एका कार्यक्रमात त्यांना ही धमकी दिल्याची माहिती आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी करण्यात आली आहे। महादेव मुंडे हत्येप्रकरणी आतापर्यंत 15 संशयितांची चौकशी झाली आहे। महादेव मुंडेचा खून प्लांटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला आहे। भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलंय। शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। येत्या 14 मार्च पासून ते 17 मार्च पर्यंत या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। अकोला शहरात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। अकोला जिल्हा परिषदेपासून ते हुतात्मा स्मारकापर्यंत वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीमध्ये हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला। मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर 4 दिवसीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। 7 मार्च ते 10 मार्च पर्यंत हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय आणि यात शेतीपूरक बी बियाणं, शिवकालीन तलवारी, पन्हाळागडाची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे। गडचिरोली तालुक्यातील वाकडी लखमापूर बोरी गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम अर्धवट आहे। गेल्या वर्षभरापासून पुलाचं काम रखडलंय। पावसाळा सुरू होण्याआधी या पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं पूर्ण सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे। पक्षाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी महापालिकेकडे याबाबत मागणी केली। पालिकेने याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय।
पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल शोधण्यात पोलिसांना अपयश आलंय। गाडीचा मोबाईल मिळवण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक गाडीला घेऊन त्याच्या गुन्हाट गावात गेलेलं होतं। तो ज्या शेत शिवारात फिरला त्या सर्व शेत शिवाराचा पोलिसांनी कसून शोध घेतला, मात्र पोलिसांना मोबाईल सापडलेला नाहीये। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन रखडले। ऑपरेशनसाठी दाखल झालेले रुग्ण तब्बल 1.5 ते 2 महिन्यांपासून रुग्णालयातच खितपत पडलेत। मध्यवर्ती रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून ऑर्थोपेडिक इम्प्लांटची ऑपरेशन्स केली जात आहेत।